विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी जुन्या झालेल्या विद्युत तारा बदली करणे आषाढी मानेरमध्ये ट्रान्सफॉर्मर कमी क्षमतेने असल्यामुळे या भागात लाईटचे प्रमाण कमी जास्त होत असते, त्यामुळे जास्तीत जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविणे। तिसरं, आषाढी व मानेरे मध्ये विद्युत तारा चाळीमध्ये मध्ये असतात, यामुळे तारा तुटून उद्या काही जीवित हानी झाल्यावर याला कोण जबाबदार असणार याचे अहवाल उत्तर द्यावे। आषाढी मानेरेमध्ये नेहमी सारखी लाईट जात असते, त्यामुळे नागरिकांना पाणी भेटत नाही। विद्युत समस्याबद्दल नागरिक तक्रार घेऊन महावितरणाच्या कार्यालयामध्ये गेले असता तेथील कर्मचारी त्यांना उडवडीचे उत्तरे देऊन अक्षरशः हकलून लावतात। नागरिकांना जास्त विद्युत बिल येत आहे, त्यावरची सुद्धा उपाययोजना करणे आवश्यक आहे। यावर काही लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर आम्ही तुम्हाला जबाबदार आंदोलन करू। 45 मिनिटासाठी पाणी येतं आणि सगळ्यांच्या मोटर एकत्र चालू झाल्या की बरोबर पुणे मोटेलच्या समोरील डीपी मध्ये फ्यूज उडतो। सकाळी फोन केला, अरे आता आम्ही नाईट वाले घरी चाललोय, आता देवाले 8 वाजता येतील, त्यानंतर येणार। पाणी येतं 40 मिनिटं आणि लाईट रिपेअर करायला जातात 2 तास। साहेब तुम्हाला पण माहिती आहे दररोज आहे। लॉकडाऊन मध्ये डीपी बदलवली आपण, आम्ही कंप्लेंट तेव्हा पण मोर्चा घेऊन आलेलो, आमदार साहेब आलेले, डीपी बदलून दिली, तरी सुद्धा रोज प्रॉब्लेम आहे। आमच्या इकडे पाणी आली, लोकांचे मोटर चालू झालं की रोज लाईट जाते आणि रोजच्या रोज आम्हाला पाणी भेटत नाही। आठवड्यातून 2च दिवस पाणी येतं आणि त्या वेळेत लाईट जाते। MERCने जो आपल्या नियामक आयोगाने जो नियम घालून दिला तो असा आहे, मागच्या वर्षभराचं ॲव्हरेज कन्झम्पशन काढायचं, ज्यावेळेस मीटर चालू होतं त्यावेळेस ॲव्हरेज घ्यायचा आणि त्याच महिन्याचं मागच्या वर्षाचं बिल, म्हणजे आता सप्टेंबर चालू आहे, 1 वर्षाचं ॲव्हरेज बघायचं आणि सप्टेंबर 2023ला किती युनिटचं बिल दिलं आहे हे कंपेअर करून त्याचं ॲव्हरेज बिलिंग करतो आपण। म्हणजे त्याचा अंदाजे आपण देत नाही। सब लोग मर जाते हैं ना तब तक भरने के पहले, तो आपको सुविधा कंप्यूटर कैलकुलेट करता है, कंप्यूटर करता है, ठीक है ना। मैनुअल नहीं है, भरने के पहले सुविधा करके देते हो क्या उसको कि आपका बिल ज्यादा है, अभी हम कम करके देते हैं। आप पहले बोलते हैं, आप पहले बोलते हैं बिल भरो, हम बोलते हैं बिल भरो, तुम्ही लॉक बिल मारता, त्यासाठी पण 7-8 चक्र मारायला लागतात लोकांना। स्वतः 1 वर्षी चक्कर मारते, 1 वर्षी मी स्वतः मारते। जे काही तुमच्या समस्या असेल त्यांच्यावर ते आपल्याला उत्तर देतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल, कोणालाही न्याय हे होणार नाहीये। ते त्यांच्या याने जे करतात ते आपण त्यांना करून नाही द्यायचं, जे आपल्याला पाहिजे तेच करायला त्यांना लावायचे। भारतीय जनता पार्टीचं ताईंनी जसं आपल्या सर्वांच्या वतीने जे मुद्दे मांडलेले आहेत तिथे जनतेचे, त्याचे आपण हे सगळ्याचा आढावा घेतला तसं या साहेबांनी वाचले। त्यात मुख्य जे मुद्दे आहेत ते एक तर फॉल्टी मीटरचे मुद्दे आहेत आणि जे आपल्या एरियातली जे जाळं आहे, विद्युत वितरणाचे जाळं आहे ते कमकुवत आणि जुनं झालेलं आहे। हे 2 मुख्य प्रकारचे मुद्दे आहेत। तर याच्यासाठी आम्ही साधारणतः 1 वर्षापूर्वीच याचा साहेबांकडनं पण आम्हाला, मागच्या वर्षी पण आम्ही साहेबांना भेटलो होतो, त्यांनी बोलवलं होतं आम्हाला। आम्ही म्हणजे आमचे अधीक्षक अभियंता कल्याणचे कार्यकारी अभियंता, आम्ही स्वतः येसोनचं आमचे सेक्शन ऑफिसर, आम्ही सर्वांनी आपल्या संपर्क कार्यालयात येऊन मीटिंग घेतली होती साहेबांनी आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला निर्देश दिले होते की तुम्हाला जे काही नवीन करून पाहिजे असेल त्या सर्वांचे तुम्ही प्रस्ताव बनवा आणि त्याची एक कॉपी आमच्याकडे द्या। त्यानुसार आम्ही हे सगळं त्यांच्याकडे एक कॉपी दिली होती आणि आमच्या वरिष्ठांकडे ते पाठवलं होतं आणि त्यांच्याच प्रयत्नातून ते प्रस्ताव त्यांनी मान्य केलेले आहेत आणि त्याची एक योजना जी आहे ती मंजूर करून दिलेली आहे आणि त्या योजनेचं काम, आता हे पावसाळा होता त्यामुळे थोडं ते रखडलं होतं, आता पावसाळा संपलेला आहे, तर आपण जेवढे तुमच्या एरियातले जुने तार आहेत किंवा जुने पोल आहेत किंवा सडलेले पोल आहेत हे सगळे रिप्लेसमेंटसाठी त्या योजनेमध्ये आपण तरतूद करून ठेवली आहे आणि ते प्रस्ताव मंजूर झालेत ऑलरेडी। तर आपण आता या पावसाळा संपल्यानंतर आता त्या कामाला लवकर सुरुवात होईल आणि येत्या साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे तुमच्या जेवढ्या जुन्या तार आणि पोल आहेत हे सगळे बदली करून मिळतील। दुसरा विषय राहिला मीटरचा, जे जुने मीटर आहेत आणि बंद आहेत, या मीटर संबंधी शासनाने आपल्याला स्मार्ट मीटर देण्यासाठी सांगितलं होतं, परंतु मधल्या काळात ते घरगुतीसाठी ते स्मार्ट मीटर वापरू नये असे ते आदेश आले होते, त्यामुळे ते थोडंसं मागे पडलं आहे।
तर आता कंपनीतर्फे नवीन मीटर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर त्यानंतर आपल्याला जेवढे आपल्याकडे तर नोंद आहे, किती ग्राहकांचे मीटर फॉल्टी आहे त्याची नोंद आहे आपल्याकडे, ते सर्व टप्प्याटप्प्याने आपण ते सर्व मीटर बदलवणार आहोत आणि ते काम साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल. सांगायला आज तुम्ही आषाढी लाईट ऑफिसर मोर्चा घेऊन आलेले आहेत, काय समस्या आहेत लोकांच्या? आशेले मानेरे गावाच्या या लाईटच्या समस्या होत्या आणि वारंवार नागरिक माझ्याकडे येत होते, त्या तक्रारी करत होते की आम्हाला लाईटचा पुरवठा पूर्णपणे होत नाही. आज आम्ही इथे या ऑफिसर यांना पत्र देऊन त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या यासाठी आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे आणि तो नाही लवकर त्यांनी केला तर आम्ही गणपत गायकवाड यांची स्टाईल वापरून त्यांना समस्यांचा तोडगा काढायचा. सुलभाताई आगे बढ़ो. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.